अमलेश्वर नगरमधील गोळीबार प्रकरणी मैताचा मित्र भूषण देवीदास महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषणला अटक करण्यात आली आहे. अमलेश्वर नगरमधील अरुण सुरेश महाजन याचा भूषण देवीदास महाजन यांच्या घरात गोळी लागून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, API रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, मिलिंद सोनार, सुनील तेली, प्रशांत पाटील, उज्ज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, सूर्यकांत साळुंखे, नितीन मनोरे, शेखर साळुंखे आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. भूषणच्या घराची झडती घेऊन काही नमुने तपासण्यात आले. रात्री उशिरा अरुणचा भाऊ नरेंद्र याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझा भाऊ अरुण याने 27 रोजी रात्री 9:15 वाजता पत्नीला दवाखान्यात आणून पायी चालत मित्र भूषण देवीदास महाजन यांच्या घरी गेला. थोड्या वेळात मित्राचा फोन आला की तुझा भाऊ चक्कर येऊन पडला आहे. भूषणच्या घरी गेल्यावर तेथे गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांनी सांगितले की तुझ्या भावाला भूषणने गोळी मारून ठार केले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत. दरम्यान हा कट्टा कोणाचा, कोठून आणला आणि शहरात अजून किती कट्टे आहेत याचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. भूषण याला पहाटेच अटक करण्यात आली आहे. दरम्यान मयत अरुण महाजन यांच्या छातीत गोळी अडकल्याने त्यांची कलर डॉपलर सोनोग्राफी करावी लागणार होती. अमळनेरला सुविधा नसल्याने शव जळगाव येथे नेण्यात आले होते. तर आरोपी भूषण याला अमळनेर न्यायालय सुट्टीवर असल्याने पोलिसांनी पारोळा कोर्टात हजर केले होते. न्यायाधीश हलगुडे यांनी आरोपी भूषण याला 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमळनेर शहरातील ज्येष्ठ पत्रकार योगेश अशोकराव महाजन यांचे वयाच्या 47व्या वर्षी शनिवारी 28 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ अशी वेगळी ओळख निर्माण करणारे, लेखणीच्या बळावर समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारे, मितभाषी पण अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असलेले योगेश महाजन यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी नेहमी सत्याच्या बाजूने लढा दिला. त्याचप्रमाणे सत्याच्या बाजूने उभे राहत निर्भीडपणे आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्यावर सायंकाळी 6 वाजता चोपडा रस्त्यावरील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच संघटना, संस्थांतील कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अमळनेर शहरातील विप्रो कंपनीच्या जवळ रेल्वे लाईन लगत 2 ठिकाणी भीषण आग लागली होती. अग्निशमन दल व विप्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर आग आटोक्यात आणली. जवळ विप्रो प्लांट असल्याने वेळीच आग विझवण्यात यश आले, अन्यथा अनर्थ घडला असता. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिराडे, सत्येन संदानशिव, वसीम पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, आनंद झिंबल, आकाश संदानशिव, आकाश बाविस्कर आदींनी आग विझवण्यात मदत केली. अमळनेर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडचे काम सध्या सुरू आहे. सुरुवातीपासून विविध कारणामुळे हा रस्ता चर्चेत आहे. सध्या स्थितीत प्रसादनगर ते मुंदडा गेटपर्यंत दुभाजक बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या बांधकामावर थेंबभरही पाणी मारले जात नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने ठेकेदाराला पाणी टंचाई भेडसावत असावी किंवा मग नवीन तंत्रज्ञानानुसार सदर बांधकामाला पाणी मारण्याची गरज नसावी असा उपरोधिक टोला स्थानिक रहिवासी मारू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.